माऊली म्हणतात माणसाने जीवनामध्ये संसारात राहून सुद्धा हरीचं चिंतन केलं पाहिजे. आपुली आपण करा सोडव, आपुली आपण करा सोडव, सोडवण संसार बंधन तोडावे. माऊली म्हणतात आपुलीच आपण सोडवण करा आणि संसार बंधनातून मुक्त व्हा, कारण आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. शत्रूचे दोन प्रकार आहेत, एक बाह्य शत्रू आणि दुसरा अंतशत्रू. बाह्य शत्रू आपल्या जीवनाला तितकासा घातक ठरू शकत नाही जितका अंतशत्रू घातक ठरतो. कारण बाहेरच्या शत्रूला जर का आपल्या जीवनाचा घात करायचा असेल तर त्याला समाजाची भीती, कायद्याची भीती, कायद्याचं बंधन नाही. पण ज्या वेळेस माणूस स्वतःचा घात स्वतःच करायचं ठरवतो त्यावेळेस यातील कोणताही कायदा किंवा कोणतंही बंधन त्याला अडचण करू शकत नाही. म्हणून आपुली आपण करा सोडवण. आपल्या जीवनाचा घात करायचा की आपल्या जीवनाचा उद्धार करायचा हे आपल्या हातात आहे. लक्षात घ्या. काय काय लोक म्हणतात बघू आमच्या नशिबात असेल तसं घडेल, पण नशीब घडवायचं कुणाच्या हातात आहे? भगवान परमात्म्याने आपल्याला हात पाय कशासाठी दिले? कर्म करण्यासाठी दिले ना. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नास जीवपन भाव रोगा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. हातपाय भगवान परमात्म्याने इंद्रिय दिली कशासाठी दिली? काहीतरी करण्यासाठी. म्हणून आपला नशीब घडवायचं, आपल्या जीवनाचं हित करायचं आपल्या हातात आहे आणि घात करायचा सुद्धा आपल्याच हातात आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट घडतं, चांगलं घडतं, त्याला 90% आपण जबाबदार असतो. लक्षात घ्या. म्हणून आपल्या हातात सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला एक दृष्टांत सांगेल. एके ठिकाणी 4-5 जण बसलेले असतात आणि त्यामधला एक जण असा विचार करतो की आपण किती हुशार आहे, आपण किती चतुर आहे ते आपल्या मित्रांना दाखवावं. म्हणून बसल्या बसल्या तो मुठीमध्ये एक जिवंत माशी पकडतो. कशी? जिवंत. आणि मित्रांना म्हणतो माझ्या मुठीत जी माशी आहे ती जिवंत आहे का मेलेली आहे हे जो कोणी सांगेल त्याला मी 2000 रुपयाचं बक्षीस देणार. आता त्याचे मित्र म्हटले आम्हाला कसं सांगता येईल बा तुझ्या मुठीत कशी माशी जिवंत आहे का मेलेली? आणि याने अगोदरच ठरवून ठेवलं होतं, यांनी जर सांगितलं माशी मेलेली
तर ती त्यांच्या समोर अशी जिवंत सोडून द्यायची, आणि यांनी जर सांगितलं माशी जिवंत आहे तर ती मुठीतल्या मुठीतच मारून टाकायची. याने अगोदरच ठरवून ठेवलं होतं. पण एक जण त्याच्यापेक्षा पण हुशार होता. तो म्हटला, हे बघ, तुझ्या मुठीत जी माशी आहे ती जिवंत आहे, पण तिला मारायची का जिवंत ठेवायची हे तुझ्या हातात आहे. तसं आपल्या जीवनाचा घात करायचा की आपल्या जीवनाचा उद्धार करायचा कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवन, कारण आपुल्याची मन करी आपणा बंधन. आपलं मन इतकं विचित्र आहे. एकतर ते चांगल्या गोष्टीकडे जात नाही. एक मन म्हणतं चला कीर्तनाला, दुसरं मन म्हणतं अरे कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालंय, तिसरं मन म्हणतं अरे नाही जायचं तर नको जाऊ, आपण जरा लांब बसू. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, आपण एखादी घालून घरी जाऊ, आहे की नाही. दुसरं मन लगेच म्हणतात अरे नको नको नको, कुणी पाहिलं तरी इज्जतीचा पंचनामा व्हायचा. असंही आपलं मन आहे जे चंचल आहे. अशा मनाला रोखण्यासाठी जे मन आपल्या आयुष्याच्या पाठीमागं धावतं, आपल्या आयुष्याचा नाश करतं, अशा मनाला स्थिर करण्यासाठी माऊली एकमेव साधन सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. संतांचे संगती मनोमार्गगती, संतांचे संगती मनोमार्गगती, संतांचे संगती मनोमार्गगती, संतांचे मार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. प्रथम चरणामधून माऊलींनी एकमेव महत्व संताच्या संगतीला दिलं, आणि संताच्या संगतीचं माऊलींनी दोन प्रकारचा लाभ सांगितलं. पहिला लाभ सांगितला मनोमार्गगती, म्हणजे मनाचा जो वाईट मार्ग आहे, जो मनाचा वाईट गती आहे ती स्थिर होते. आणि दुसरा लाभ सांगितला अकळावा श्रीपती येणे पंथे, म्हणजे साक्षात भगवंताची प्राप्ती संताच्या संगतीने होते. तसं संत संगतीचा बरंच फायदा आहेत, बरंच लाभ आहेत, पण हे सगळ्यात महत्वाचे दोन लाभ सांगितले, मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. जीवनामध्ये संगतीला खूप महत्व आहे, लक्षात घ्या. ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती. मनुष्य जीवनामध्ये ज्याची संगत करतो शेवटी तो तसाच बनतो. जर एखाद्याने चोराची संगत केली तर तो चोरच बनणार. जर एखाद्याने व्यसनी माणसाची संगत केली तर तो काही दिवसातच व्यसनी बनणार. पण जर एखाद्याने वारकऱ्याची संगत केली, माळकऱ्याची संगत केली, तर तो सुद्धा वारकरी बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणाची संगत करायची आहे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. आणि संताचीच संगत का करायची याचं कारण, मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, मनोमार्ग गेला तो तेथे मुकला.
मार्ग गेला तो तेथे मुकला, हरिपाठ स्थिरवला तोची धन्य. महाराज मनाने परमार्थ जर केला तर तो तेथे मुकला. म्हणून संताचे संगती, म्हणून संताची संगत केली पाहिजे. कारण ह्या मनाने परमार्थ का करायचा नाही, लक्ष द्या, ह्या मनाने परमार्थ का करायचा नाही, कारण जे जीवावरती सत्ता चालवतो आणि 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत अशा मनाने परमार्थ करणं चुकीचं आहे. कारण हे मन कसं आहे, जसं एखादी माशी असते बघा, ती माशी कशावर पण बसते पण ती विस्तवावर बसते का, नाही बसत. का, कारण ती जर का विस्तवावर बसली तर त्या माशीचं अस्तित्वच राहू शकत नाही ना. तसं हे मन आहे, हे विषयाकडे जात पण ते देवाकडे जात नाही. का बरं, कारण ते जर का देवाकडे गेलं तर त्याचं सुद्धा अस्तित्व राहू शकत नाही. म्हणून ह्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर माऊली म्हणतात संताचे संगती तर लगेच मनोमार्ग गती. म्हणून या मनाला देवाच्या चरणावरती लावायचं असेल तर एके ठिकाणी एकनाथ महाराज सुद्धा सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी,